आकाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले पुलियो 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 इलो पुलियो काळ्याचे पुलियो अभिभाव पुलियो इलो काळ्याचे पुलियो पुलियो काळ्याचे पुलियो पांडू काय झालंय खाली? पांडू काय झालंय? दत्ताभाऊ खाली आहेत ना, त्यांनी आवाज दिला नाही. मी थैसर केलंय आणि तर काय? तर मी हय तुम्ही सगळे होतास. मी बसलोय. अरे पण दत्ताराचा आवाज का आला? ता माका काय माहित. पांडू तू थांब इथे, मी बघून येतो. हा फुलिओ काय? कपड्यांवर फुले इलत ना, काळ्याचे फुले इलत. अरे हा काय बोलतोय? काळ्याचे फुले नाही माहित तुमका? गणेश यांका माहित नाही काळ्याचे फुले काय असतात त्या. कुणीतरी वाईटावर उठलंय. काय होतं माहितीये का, कोणतरी वाईट करू कुठलेलं असला ना ते तुमच्या कपड्यांवर काळ्याचे फुले येतात. तुमचे कपडे सांभाळून ठेवा. काळ्याचो फुल्यो ता असता ना, त्या काळा काळा ता ते गणेश भाऊ नाव नको घेऊ. त्याचं नाव घेऊचं नसता, आमका माहिता, पण आम्ही नाही सांगणार काय ता. त्याच्या फुलेलं ना की वाईट होता. अरे पण कुणाकडे झालंय? दत्ताराचा का आवाज आला? त्यांच्या कपड्यांवर इले होत ना फुल्यो. बाबांच्या कपड्यावर फुल्या? सगळ्यांच्या कपड्यांवर इले होत. आता वाईट होतला. पांडू अशी सगळी जण म्हणतात. खुळी आहेत ना. बर आपण खाली जाऊया. चल. गणेश भाऊ गेले गेले सगळे, ते पण गेले. काय झालं या? हे असे फुलिओ पडलेले बरे नाय. आता घरात काय होत विचारूक नको. निलिमा निलिमा ह्या त्यांका पटलेला नसात. आई काय झालंय? अभिरामा, अरे घरात बघ काय होता हा. कोणीतरी आपल्या वाईटावर उलटलेलो हा. हे असे फुले इले कपड्यावर. फुले फुले इलत. फुले फुले इलत. संकट दारापर्यंत आलं. आती तू कपराव. डोक्यात ताप झालेला हा. आता एक शब्द काढशील तर तोंड फोडून ठेवीन. अहो त्याच्यावर वैतागून काय होणार आहे काय? आता काय करायचं आहे तर बघा. आहे तो का सकाळीच बोललो होतंय. एकच उपाय हा, त्या सुशल्याक ह्या घराच्या बाहेर काढल्याशिवाय ह्या बंद होणार नाही. रघु काकांनी सांगितल्यानी तेव्हाच एका बाहेर काढला असता तर ही येळच इली नसती. अगो निलिमा, ती कापडा घरात किती काढलंस? या फुल्या दाखवण्यासाठी बिब्याच्या आहेत त्या. त्याचं नाव नको घेऊ. आणखी 1 समज. का तुम्ही एवढं टेन्शन घेताय? या कोणीतरी मुद्दामून केलेल्या फुल्या आहेत.
तुम्ही सगळे घाबरलेला आहात म्हणून तुम्हाला कोणीतरी जाणून बुजून घाबरवतंय. अगं कोण करतला, कोणा काय कामा नाही होत. सगळ्यांना काम आहे. दत्ता भाऊजी, तुम्हालाही कामं आहेत ना? मग का करताय या सगळ्याचा विचार? सोडून द्या ना विषय. सोडण्यासारखा विषय नाही हा. तुका माहित नाही काय होता त्या. काय होतं? निलिमा राहू दे. माधव प्लीज, मला ऐकायचंच आहे. कपड्यांवर फुले आल्याने काय होतं? अगो होत्या का नव्हता होतो. घरातलो सगळं पैसो अडको जाऊन दारिद्र्य येतात, माणसं गमावतात. बरा नाही ह्या, कोणतरी वाईटावर टपलेलो हा. निलिमा मला ना अगोदर या सगळ्याचा राग यायचा, पण आता हसू येते. कपड्यावर फुले आल्या म्हणून आता काहीतरी वाईट होणार आहे असं समजून आपण का उगाच टेन्शन घ्यायचं? हे जर असं असतं तर मग जगात प्रत्येक जण एकमेकांचं वाईट व्हावं असाच विचार करत असतं हल्ली. मग सगळ्यांच्याच कपड्यांवर फुले यायला हव्यात ना? काय माधव, बरोबर ना? गमतीशीर आहे हे सगळं. म्हणजे आम्ही खुळी आहो असं म्हणू जागा तुमका? माझं ऐकतच ना? मला तुम्हाला काहीही म्हणायचं नव्हतं, पण तुम्ही जरा या सगळ्याचा एकदा नीट विचार करा ना. का पॅनिक होताय? तुम्हालाच त्रास होतोय ना? त्रास होता ना आमका. मग सोडून देवा तुम्ही तो विषय. आमचा आम्ही बघून घेऊ. पण काकी, खरंच असं काही होतं का? असंच होतो. या गावात हा लय होता. प्लीज, तुमचे हे समज तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा. माझ्या मुलाला सांगू नका. कारण तुम्ही एवढ्या जेन्युइनली सांगता आहात की त्याचा विश्वास बसतो या गैरसमजुतीवर. आर्चिस, तू वर चल. इथे थांबू नकोस. पण मामा, वर चल म्हटलं ना. अगं निलिमा. माधव, तुला यावंसं वाटलं तर ये. अगं ऐक तर. आहे घरात काय होता त्याचं काय नाही अंका. आपलाच खरा करूक निघालो आहात. बघत रवा आता काय होता सगळा बघत रवाचा. आणि तू आता पुन्हा खाली जाणार नाहीयेस, कळलं? पण मामा, हे काय झालंय मला अजूनही नाही कळलंय. कपड्यावर फुले का आल्या? आर्चिस, हे नवीन नाहीये गावात. माधव प्लीज, तुम्ही तुमचे तर्क आता आर्चिसवर लादू नका. त्याच्या डोक्यात उगाच नसते भलते सलते विचार भरून देऊ नका, नाहीतर तो सुद्धा इथल्या लोकांसारखा विचार करायला लागेल. पण मामा, हे का झालं याची क्युरिओसिटी आहे मला. आर्चिस, त्या फुल्या कपड्यांवर आल्या याचा अगदी साधा अर्थ आहे. हे कोणीतरी मुद्दाम केलंय. पण निलिमा, आधी असं कधीच झालं नव्हतं. माधव, म्हणजे तुलाही असंच वाटतंय की कुणीतरी विद्येचा वापर केला आणि त्याचा परिणाम म्हणून कपड्यांवरती फुल्या उमटल्या आणि आता काहीतरी वाईट घडणार आहे? पटतंय. म्हणजे हे तसं पटण्यासारखंच आहे ना. आणि हे असं कसं झालं असेल असं पण वाटतंय. मग असं कसं झालं हे घरातल्या माणसांनी शोधायला नको का? त्यांनी नाही, किमान आपण तरी. ते शोधणारच आहेस ना तू? नाही, तसं तू रघु काकांना म्हणालीच आहेस ना? हो, आणि मी जे म्हणाले ते मी करूनच दाखवीन. पण त्याआधी घरातल्या माणसांची विचारसरणी बदलायला हवी. एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? मी सरिताशी बोलेन. तिला हे पटणार आहे का? पटवून देण्याचा प्रयत्न तरी करीन, आणि तो करणं ह्यावेळी गरजेचं आहे. दत्ता, अरे ये दत्ता. इले
काय झाला? घरात सगळं ठीक आहे ना दत्ता? का काय झाला? रे बाहेर सुकून घातलेल्या कपड्यावर फुले येले मा. दत्ता ह्या काय बरा नाही हा. रोज रोज काय ऐकतो सो आणि आता ह्या फुल्यांचा ऐकतो. अरे ह्या काय सांगूक नको, लय वाईट असतं आता. अहो काळजी वाटता म्हणून सांगू गेलो. अण्णा असताना कधी असं घडूक नाही आणि अण्णा गेल्यावर असा या घडूक लागला. जरा काळजी घ्या. अरे माझ्या मेवण्याच्या घरात असाच झाला. त्याच्या कपड्यावर फुले फुले इल्ले हो. काय बाबा त्याचा रवाग नाही. राजा तो रंक झालो. काळजी वाटता म्हणून तुका मी सांगतोय या. काय नाही एवढा. पण ह्या सगळं तुमका कोणी सांगितल्या? अरे पांडू भेटलेलो. तो फुले फुले करीत बरोबर चाललेलो. एका थांबवलंय आणि विचारलंय अरे ह्या काय, तेव्हा त्याने सांगितल्या. काय नाही होणार, आम्ही बघताव काय आता. येवा तुम्ही. बाबा काळजी घे रे बाबा. चला रे. ए खुळ्या, हाय ये. कित्या हाय ये, मग तुका सांगते. मेलिया नको, तुम्ही मार्शाल. मारत नाही तुका, लाड करतो. चॉकलेट हवं तुका? चॉकलेट तेव्हा मेल्या तुका गावभर सांगू कोणी सांगितलेला? कळत नाही तुका? नाही नाही दत्ताभाऊ. आम्ही व्यापत दत्ताभाऊ कळत नाही. मारल्याने सोडणार आहे का? गावभर सांगताय काय तमाशावर काय? नको. काय तोंड घेऊन तोंड? मारल्याने, दत्ताभाऊनी मारल्याने. मारल्याने मारल्याने दत्ताभाऊनी मारल्याने. पांडू आपला कोण नाही हा ना, म्हणून ही माणसं अशी वागतात. पण एक दिवस आपल्यासाठी पण कोणतरी येत कोणतरी. अहो तुम्ही आज चला. चला म्हणताय ना. मारल्याने. अहो कित्याक कावतास तुम्ही? मग काय करू? आधीच डोक्यात ताप, त्या खुळ्यान गावभर सांगितल्यान कपड्यावर फुले येलो. आधीच लोकांचा सगळूक विषय काय कमी हत. पण पांडूक मारून काय होणार हा? हा तो काय बोलता त्याचं त्याका नाही माहित. एरवी सगळं विसरताना मग गावाक सांगू ह्या कसा लक्षात राहला? पण आता त्याचा काय जीव घेशाल काय? कोण हा ते का आपल्याशिवाय? आऊस नाही बापूस नाही. खय तरी पडलेलो असता, मिळात खाता. लोका किती काय बोलली तरी ऐकून घेता, मारल्यानी तरी मार खाता. हो या फुला इलो तर त्याचं काय होईत ता पण माहिती नसता त्या खुळ्याक. एरवी सगळं विसरताना मग गावाक सांगू ह्या कसा लक्षात राहला? पण आता त्याचा काय जीव घेशाल काय? सरिता बघा काहीच कळत नाही आता. बघा काहीच कळत नाही हा आता. मी काय करते, काय करू कया, काहीच कळत नाही गो. म्हणून मग असं राग बाहेर येता. सगळ्यांका हे बोलल्यावर राग येता. मग राग कुणावर काढायचा तर त्या पांडूवर राग निघता. तो काय माझा वैरी नाही हा. माका पण कळती त्याची अवस्था. सरिता सगळं अण्णाने उभं केलंय घर. अण्णा गेल्यावर काय झालं घराचं?
मी हे सगळं सांभाळलंय, आईसलं सगळं बघितलंय, पण या सगळ्यापासून मी या घरात वाचू नाही शकत. काय उपयोग झाला माझा? अण्णा माका सांगायचे, दत्ता माझ्या नंतर त्या सगळ्यात चुका करूचा, आणि मी अहो हा जा काय होता हा तुमच्या हातात हा का? त्या हातात नसलं ते माझ्या समोर घडता आलं. मी फक्त बघते, त्याचा जास्त त्रास होतो. तो फुले गेलो, तुम्ही तर काहीतरी केलं ना. आता घराचा काय झाला, हा जर काय दिसता हा एका झटक्यात निघून गेलं तर मी पुन्हा काय सांगू? अण्णांनी नानांनी केलेला टिकून ठेवू शकलं नाही, तर स्वतः माफ नाही करू शकत. गावातली माणसं बोलतात, आम्ही ऐकतोय. पुन्हा कुणा काय काय सांगू, कुणाची तोंड बंद करू? पुन्हा काय सांगाय गेले तर सगळेजण एकच बोलतात, हे सगळं अण्णा गेल्यापासून होत आहे. आधी कधी नाही झाला आता. अहो आपल्या परीन जा का होईत त्या सगळा आपण करताव ना या घरासाठी, कित्याक वाईट वाटून घेतास? दत्ता, नाही मी काहीच करू शकत नाही गे. नाही रे बाबा, असा राडा नको रे बाबा, तू असा राडा नको. माझो दत्ता असो नाही हा, या घरासाठी ते ना काही कमी नाही केल्यान. तो असं हरतोलो नाही, या सगळ्यात सून बाहेर काढतोलो, घरात काढतोलो बाहेर. तो ऐकलंस ना काय बोलता आता? तुम्ही स्वतः नको दोष देऊ. अरे आम्ही असो ना सगळे, असो ना आम्ही सगळे. सरिता जरा वर येते. काय झालं? बोलायचंय तुझ्याशी. ये सरिता, बस. काय झालं जाऊ बाय? मग हय कित्याक घेऊन इलस? अगं बस. काय झाला? सरिता, तुला काय वाटतं, हे सगळं कोणीतरी कुठल्या तरी विद्येने केलंय? होय. त्याशिवाय वाळत घातलेल्या कपड्यांवर अशो फुल्यो कशो येतील? वाळत घातलेल्या कपड्यांवर अशो फुल्यो कशो येतील? कोणीतरी मारले असतील, मुद्दाम केला असेल कोणीतरी. पण असा कोणीतरी मुद्दाम का करील? आणि ह्या पहिल्यांदाच नाही बघत आम्ही. माझ्या माहेरात असाच एक माणूस होतो. सकाळी कपाटातून कपडे काढल्यान, अंगावर शर्ट चढवल्यान आणि शर्टावर ह्यो अशो फुल्यो. तेव्हापासून सगळा हातातून गेला. हातात पैसो टिकायचो नाही, सारखो सारखो आजारी पडूक लागलो. काहीतरी जाऊन उतरवला, तेव्हा सगळा बरा झाला. हे सगळे मनाचे खेळ असतात ग. तू जेव्हा त्या फुल्या बघितल्यास तेव्हा तुझ्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते, आणि त्याच दरम्यान जर का एखादी गोष्ट घडली तर आपण त्या दोन गोष्टींचा एकत्र संबंध लावतो, आणि तिथेच या सगळ्याला खतपाणी मिळते. म्हणजे सगळी जण उगाच म्हणतात, आणि असा एक दोघांचा नाही बघितलेला मी. जा होता तर लय वाईट होता, आणि आता आपल्याच घरात झाला की तुमका नाही कळूचा काय होता ता. तुम्ही उगाच एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करू नका. तुम्ही सगळेच किती घाबरला आहात. घरात मुलं आहेत, त्यांना सुद्धा असंच वाटतंय की हे एखाद्या विद्येमुळे घडतंय.
पूर्वा फिजिक्सची स्टुडंट आहे, शिकतीये ती. तिला या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर मग तिच्या फिजिक्स शिकण्याचा काय उपयोग? पण ते का आम्ही शिकू नको असा खय सांगितला. आणि हा जा काय होता हा तो पूर्वा स्वतःच्या डोळ्याने बघता हा. आणि हा सगळा साधा सुद्धा नाही, हा काहीतरी करूक वयो. करा, तुम्हाला काय वाटतं येते काय? काही सांगून तुम्हाला पटत का नाही? कारण आम्ही हा सगळा बघत इलाव. कुणी मुद्दाम नाही करत हा सगळा. तुमका पटत नाही हा. जाऊ दे, सोडून देवा आयुष्य. तुमका चाय देऊ काय? नको, मी काम करते, ते झालं की मी घेईन. बरा, येतय मी.